हैं नीलम टाइम्स मीडिया। मैं हूं नीलम तिवारी। आप सभी दर्शकों का नीलम टाइम्स मीडिया में स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। भिवंडी तालुका के वल गांव में आदिशक्ति भक्तों की मन्नतें पूरी करने वाली श्री शिव माता आई मरुआई यात्रा उत्सव 2026 बड़े ही हर्षोल्लास और भक्तिमय वातावरण में मनाया गया। यात्रा उत्सव के अवसर पर भव्य पालकी सोहा का आयोजन किया गया, जहां ढोलताशों की गूंज और जयकारों के बीच हजारों भक्त श्रद्धा और उत्साह के साथ शामिल हुए। पालकी यात्रा के दौरान भक्त नाचते झूमते माता के जयकारे लगाते नजर आए। श्रद्धालुओं ने श्री शिव माता के दर्शन कर सुख समृद्धि और परिवार की खुशहाली की कामना की। इस अवसर पर पंचायत के सरपंच राम भोईर, माजी केंद्रीय पंचायती राज राज्य मंत्री कपिलजी पाटिल, भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष देवेशजी पाटिल, नगर सेवक सुमित पाटिल, भिवंडी तालुका कांग्रेस कमेटी अध्यक्ष नीलेश अनंता भोईर, विजय भामरे सहित अनेक मान्यवर उपस्थित रहे। मान्यवरों ने माता के दर्शन कर आशीर्वाद लिया और यात्रा उत्सव की परंपरा तथा गांव की एकता की सराहना की। यात्रा में शामिल हजारों भक्तों ने पालकी उत्सव का आनंद लेते हुए भक्तिभाव से माता का गुणगान किया। तो वहीं कई भक्तों ने शुभकामनाएं देते हुए क्या कहा, आइए देखते। कालाबाप्रमाणे यावर्षी ही वळगावच्या शेलू मातेची आज यात्रा आहे, हा उत्सव आहे। खऱ्या अर्थाने नवसाला पावणारी शेलू माता ही भक्तांच्या अडीअडचणींवर मात करण्यासाठी भक्तांना नेहमीच आशीर्वाद देत राहते आणि म्हणून दिवसेंदिवस पृथ्वीरा मातेच्या यात्रेसारखी प्रसिद्धी शेलू मातेच्या ह्या यात्रेला, वळगावच्या यात्रेला मिळत आहे आणि दिवसेंदिवस भाविक वाढून इथं नवस करण्यासाठी त्या प्रमाणात भाविक येत आहे। शेलू मातेचं सत्व आहे, ही नवसाला पावणारी देवी आहे आणि म्हणून मी शेलू मातेच्या चरणी प्रार्थना केली, गोरगरीब जनतेला चांगला आशीर्वाद देऊन त्यांच्या घरी सुख संपत्ती सामर्थ्य त्यांना मिळू दे, अशा प्रकारचा आशीर्वाद शेलू मातेने सगळ्याच भाविकांना द्यावा, अशा प्रकारची शेलू मातेच्या चरणी प्रार्थना। गेल्या अनेक वर्षापासून शेलू माता मंदिर वलगाव येथे शेलू मातेच्या यात्रा असते। या यात्रेमध्ये प्रचंड प्रमाणात या पंचक्रोशीतील सर्वच शेलू माताचे भक्त असतील, या देवीला मानणारी लोक असतील, इथून पूर्ण ठाणे जिल्ह्यातून, भिवंडी तालुक्यातून प्रचंड प्रमाणात लोक इथे दर्शनाला येतात, कारण की ही देवी नवसाला पावणारी शेलू माता आहे आणि आम्ही प्रचंड आस्था आणि प्रचंड या मातेवर विश्वास या आगरी कोळी बांधवांचा आहे आणि या सर्वच भागातील सर्वच लोक आज इथे येतात, श्रद्धेने येतात, दर्शनाला येतात। काही लोकांच्या मन्नत असतात, त्या मन्नत मागतात आणि ते पूर्ण झाल्यावर येथे मानपानाचा जो सोहळा आपल्याला बघायला मिळतो, तसा सोहळा या पंचक्रोशीत मला तरी वाटते भिवंडी तालुक्यामध्ये कुठेच बघायला मिळणार नाही। म्हणून आज या शेलू मातेच्या यात्रेच्या निमित्ताने आज जिल्हा परिषद सदस्य देवेश पाटील असतील, रणजित म्हात्रे असतील, पराग भोईर आणि आमचे सर्वच सहकारी माननीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब देखील दुपारी इथे येऊन गेले। न चुकता आम्ही देखील आमचा पूर्ण पाटील परिवार या शेलू मातेच्या दर्शनाला येतो आणि जिवे भाऊ आम्ही या मातेकडून जी मागणी मागितली ती मागणी देवीने आम्हाला न मागता दिली आणि शेलू माता अशीच प्रत्येकावर कृपा आशीर्वाद ठेवेल। या भिवंडी तालुक्यावर, ठाणे जिल्ह्यावर शेतकऱ्यावर आणि कष्टकऱ्यावर कुठलाही संकट येणार नाही, या मातेचा आशीर्वाद सदैव वलगावरच आहे। परंतु
इतर आजूबाजूच्या परिसरावर देखील या आईचा आशीर्वाद असाच राहील अशी आजच्या या शेलू मातेच्या यात्रेच्या चरणी माताच्या चरणी प्रार्थना. सालाबादप्रमाणे यंदाही आपल्या नवसाला पावणारी शेळू आई शेळू मातेची जत्रा या वळगावामध्ये आज होत आहे आणि सर्वप्रथम सर्व नागरिकांना ग्रामस्थांना या यात्रेनिमित्त मी शुभेच्छा देईन आणि शेळू माता चरणी एवढीच प्रार्थना करेन की या सर्व ग्रामस्थांना, सर्व भक्तांना, सर्व भाविकांना सुखी समृद्धी समाधानी ठेव आणि प्रत्येकाची अडचण दूर कर. कारण की सर्वांना आपल्याला कल्पना आहे की वळगावची शेळू माता ही नवसाला पावणारी, दुःख हरणारी आणि संकटातनं बाहेर काढणारी अशी ही देवी आहे आपली. आणि या देवीच्या यात्रेनिमित्त अनेक गावातनं, जिल्ह्यातनं, खेड्यातनं भाविक या ठिकाणी येत असतात आणि मोठ्या उत्साहात आज जत्रा या वळगावामध्ये साजरी झालेली आहे. तर सर्वांना पुन्हा एकदा या यात्रेच्या मी शुभेच्छा देईन. सर्व भाविकांचे मनापासून अभिनंदन करतो. आज देवीची आमची ही वर्षाची यात्रा असते. जशी कारल्याची एक तशी वळगावची शेलू माता आमची नवसाला पावणारी ही देवीची ख्याती आहे आमची. इथं येणारा भाविक एक श्रद्धेने येतो तर त्याच्या मनातली कुठली इच्छा असेल ती पूर्ण, आणि देवी आमची 100% ती इच्छा पूर्ण करते. म्हणून एवढी जिल्ह्यामधून संपूर्ण ठाणे, भिवंडी तालुका, ठाणे जिल्ह्यामधून ही पब्लिक इथे जमा होते. ह्या जत्रेची वाट बघत असतात ठाणे जिल्ह्यातील लोक. वळगावची जत्रा, शेलू मातेची यात्रा कधी असते आणि या यात्रेला टाईम काढून लोक दर्शनासाठी, खास म्हणून दर्शन आणि देवीचे नवस फेड्यासाठी येतात. हे सर्व देवीचे नवस, जेवढे नवस घेऊन आलेले यात्रिक असतील त्यांचे मी मनापासून शुभेच्छा देतो आणि यात्रेकार बांधवांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्यावेळी येऊन आमचे शेलू माता चरणी प्रार्थना करतो का सर्व भाविकांना सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य नांदो. आज दर सालाबादप्रमाणे यावर्षी शेलू मातेची यात्रा उत्सव फार उत्साहात पार पडत आहे. त्यानिमित्त ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायत कमिटी भाविक दर्शन घेऊन आणि पालखी सोहळा आता सुरू आहे गावात. त्या यात्रेच्या उत्सवाच्या निमित्ताने मी भाविकांना आणि ग्रामस्थांना एक मार्गदर्शन करू इच्छितो की असाच आपल्या गावचा उत्सव शेवटपर्यंत पार पडावा आणि सर्व भाविकांना आमच्या भोईर परिवारातर्फे सर्वांना खूप खूप शुभेच्छा. शेलू माता चरणी आपण काय करा? शेलू माता चरणी आम्ही हेच प्रार्थना करणार की गाववाल्यांचं आरोग्य आणि सर्वांची, सर्व परिवार सुखी आणि समृद्धी राहू दे. सर्वांना यात्रेच्या हार्दिक शुभेच्छा. जय शेलू माता. वळगावमध्ये एकच नियम आणि नीती आहे. एकत्र वळगाव येऊन गणपती असो 5 दिवसाचा 10 दिवसाचा एकत्र येऊन विसर्जन करतात. देवीची, मरवाळ्याची, शेलू मातेची यात्रा ही एकत्र येऊन साजरी करतात. आज बरेचशे टायमामुळे झाले नाही काही कारणास्तव, पण आता 8-10 वर्ष झाली यात्रा निघते, पालखी निघते आणि एकेमाने काम होते सर्व. और दुसरं असं आहे का एकी बाकी महत्वाचे गावचे आमची सर्व एकत्र मोठे वाहन, छोटे मोठे येऊन काम करतात. देवीच्या भक्तांना काय शुभेच्छा? देवीच्या भक्तांना शुभेच्छा देवाला. आपण भक्तांना तर शुभेच्छा देऊ शकते, पण जे भक्त येतात त्यांना देवीनेच आशीर्वाद पहिले दिलेला आहे. न याच्या पुढं काय झालेलं आहे, गावामध्ये थोडा पब्लिकची थोडीशी कमी मना वाटते. गेले 2 महिने झाले यात्रेचा आपला बॅनर छापले तर कोणाला यायला जायला जमत. त्याच्यामुळे जवळजवळ 1500 ते 2000 लोकांचे नवस येऊन गेलेले आहेत लोकांचे. त्याच्यामुळे पब्लिकला थोडासा तुटवता आलेला आहे की त्यांना ते जमत नाही. जय शिवराय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा पुतळा शेलू माता यात्रा उत्सव 2026. आज प्रथम आम्ही वळगावातील सर्व ग्रामस्थ 5:30 वाजता देवीची आरती केली आणि तिथून आमची ग्रामपंचायतीने संपूर्ण येणाऱ्या भक्तांना पाणी वाटप किंवा छास वाटप, दही छास वाटप किंवा आमच्या छत्रपती शिवबा प्रतिष्ठानच्या वतीने संपूर्ण येणाऱ्या भक्तांना छास वाटप, पाणी वाटप ही केलेले आहे. आणि संपूर्ण येणाऱ्या भक्तांना आमच्या वळगावातील ग्रामस्थांकडून व आमच्या छत्रपती शिवबा प्रतिष्ठान भिवंडीच्या वतीने
हार्दिक हार्दिक शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। इसी तरह सबसे पहले समाचारों को देखने के लिए नीलम टाइम्स मीडिया को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।